या क्षणाची संपूर्ण राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर देवाभाऊचं भांडं फुटलंच। भाजपला सर्वात मोठा धक्का। होय, आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत। दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे। इतकी मोठे प्रश्न असताना सरकार मात्र कोणतेही काम करीत नाही। सरकारच्या या कामगिरीवर विरोधक तर बोट करतातच, परंतु सत्तेत बसलेले काही मंत्री सुद्धा सरकारच्या कामावर खुश नाहीत आणि त्यातूनच एक मोठा उद्रेक आणि मोठा विश्वासू मंत्री थेट मातोश्रीवर पोहोचला। अहो, राज्यातील आणि देशातील जो विद्यार्थी होता, जो तरुण होता, तो इतके दिवस गप्प बसलेला होता, परंतु आता प्रत्येकाने आंदोलनाचं हत्यार हाती घेतलं। आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी आता प्रत्येक जण जन आंदोलन करत आहे आणि आपल्या समस्या मांडित आहे। राज्यामध्ये बऱ्याच मोठे अडचणी आहेत। गावाखेड्यातील शाळांची दुरावस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव भेटत नाही, हे सर्व प्रश्न आता सरकारविरुद्ध मोठा राग व्यक्त करीत आहे आणि त्यातूनच सत्तेत बसलेले काही मंत्री, काही मोठे आमदार यांनाही वाटते की आपण सरकारमध्ये आहोत, सत्तेमध्ये बसलो आहोत, तरी सुद्धा जनतेसाठी पाहिजे तितकं मोठं काम होत नाही। आणि मग काय, या सगळ्या मंत्र्यांनी, या सगळ्या आमदारांनी मातोश्रीची वाट धरली आणि संजय राऊत यांच्यासोबत संपर्कात आले आणि एकच मोठा पक्षप्रवेश। अहो, पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, नेमकं हे मोठे मंत्री कोण, नेमकं हे मोठे आमदार कोण? आपण आता या सगळ्यांची नावं तुम्हाला डायरेक्ट उघडपणे सांगणार आहोत। नेमकं पडद्यापाठीमागून काय हालचाली सुरू आहेत, महाराष्ट्रात कोणता राजकीय भूकंप होणार, कोण मोठे मंत्री, कोण मोठे आमदार फुटणार, हे सर्व आमदार नेमकं कोणत्या मतदारसंघातले आहेत, हे सर्व मंत्री आमदार नेमकं कोणत्या जिल्ह्यातून येतात, यांच्याकडे कोणते खाते आहेत, हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत डायरेक्ट दाखवणार, पुराव्यासकट सांगणार। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण नेमकं तळागाळातील कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे, गावाखेड्यातील कार्यकर्ता कशा प्रकारे आता मातोश्रीच्या दिशेने निघालाय, ते सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला लगेच एक लाईक झाला पाहिजे, लगेच एक लाईक करा। ज्याप्रमाणे रोज तुम्ही बातम्या बघतात, कुठेतरी विद्यार्थ्यांचं आंदोलन, कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा, आपल्या हक्कासाठी, शिक्षणासाठी विद्यार्थी मागणी करीत आहे, ज्याप्रमाणे सरकार या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य गावाखेड्यातील तळागाळातील कार्यकर्ता सगळेजण सरकारवर राग व्यक्त करीत आहे आणि त्याचंच वातावरण आता फिरलेलं आहे। या सगळ्याचा फायदा आता पुढील काळामध्ये संजय राऊत आणि ठाकरे गटाला होऊ शकतो। ठाकरे गटामध्ये काही मोठे मंत्री, काही मोठे आमदार येऊ शकतात आणि मातोश्रीची वाट धरू शकतात। हे सर्व आमदार कोण, मंत्री कोण, हे आपण आता लगेच सांगणार। फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला। राज्यातील विरोधी पक्षाचे सर्व खासदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। सह्याद्री अतिथीगृह इथं थोड्याच वेळामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। खासदार सुप्रिया सुळे ही बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज्यातील विविध प्रश्न, पेपरफुटी, कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर खासदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। तर थोड्याच वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृह इथे या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्यातील विरोधी पक्षाचे सर्व खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत आणि यामध्ये सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित असतील। तर राज्यातील विरोधी पक्षाचे सर्व खासदार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। सह्याद्री अतिथीगृह इथं थोड्याच वेळामध्ये महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे ही बैठकीला उपस्थित असतील। राज्यामधील विविध प्रश्न या बैठकीमध्ये मांडले जाणार आहेत। पेपरफुटीचा मुद्दा असेल, सोबतच कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर देखील या बैठकीमध्ये खासदार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत। पेपरफुटीचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षातील हे खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, विरोधी पक्षातील खासदार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। राज्यातील विविध मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहिलं असेल प्राची, यामध्ये राज्यातल्या विरोधी पक्षाचे जवळपास सगळेच खासदार असणार आहेत। मुख्यत्वे सुप्रिया सुळे असतील, बजरंग सोनवणे असतील किंवा इतरही काँग्रेस राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत, ते सगळ्यांकडनं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे। 12 वाजता म्हणजे काही मिनिटांमध्ये ही भेट सह्याद्रीवरती होईल। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या काही समस्या आहेत किंवा
मुख्यत्वे पेपरफुटीचा प्रश्न असेल किंवा इतरही महत्वाचे मुद्दे असतील त्या अनुषंगानं खासदारांचं हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे। या भेटीमध्ये नेमका काय तोडगा निघतोय? खरं तर आपण पाहिलं असेल की सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एमपीएससीच्या पेपरफुटीचा आहे। एमपीएससीच्या पेपरफुटीमुळे युवकांमध्ये जी काही नाराजी असल्याचं बोललं जातं, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम या खासदारांकडनं केलं जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि खासदारांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि कशा प्रकारे या सगळ्या मुद्द्यावरती तोडगा काढण्यामध्ये सरकार आणि प्रशासनाला यश येते, मुख्यमंत्री नेमकी कशा प्रकारे या खासदारांशी चर्चा करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, तर या संदर्भातली अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्राला बदनाम करू आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा। अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। की ह्या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही। जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय ते कुठला मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका। अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण। मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं? स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण, असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा। लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत?